नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली ते चित्र पाहत असते आणि त्यावेळेस तिला स्पष्ट सगळे मागचे क्षण आठवू लागतात. ती मुलगीसुद्धा तिच्यासमोर दिसते. सायली तिला म्हणते, कोण आहेस तू आणि मला वारंवार तू इथं का दिसतेस? तू मला प्रतिमात्यांच्या घरीसुद्धा दिसली होतीस आणि आत्ताही दिसतेस. तुझा या आश्रमाशी काय संबंध आहे? मला तुझा चेहरा तरी दाखव ना. कोण आहेस तू आणि मलाच का दिसतेस? आता सायली तिच्या जवळ जाते, पण ती चेहरा फिरून तिथून निघून जाते. आता सायली म्हणते की हा योगायोग नक्कीच नसू शकतो, कारण हिचा आवाजसुद्धा अगदी सेम आहे. आता इकडे अर्जुन सगळ्या मुलांना चॉकलेट देतो. मुलं खूप खुश होतात. तसं तो काकांनासुद्धा शुगर फ्रीचं चॉकलेट देतो आणि काकासुद्धा खूप खुश होतात. तेवढ्यात सायली बाहेर येते आणि त्या मुलीच्या दिशेने जाऊ लागते. अर्जुन कुसुमला विचारतो, बायको कुठं चालली आहे? तेव्हा कुसुम म्हणते, काही नाही, बरेच दिवस झाले ती पत्ता विसरली आहे ना इथला, त्याच्यामुळे सगळीकडे फिरून घेते ती. आता अर्जुन सायलीकडे जातो आणि सायली अचानकपणे डचकते. तो सायलीला सांगतो की मला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून मला जायचं आहे. तो तिथून निघून जातो. मात्र जाताना कुसुमताईला चांगलं बजावून जातो. कुसुमताई, तुम्ही माझ्या बायकोची काळजी घ्याल ना, म्हणजे तिला व्यवस्थित वेळेवर जेवण, गोळ्या सगळं द्याल ना? आणि तो तिथून निघून जातो. सायलीला पुन्हा भास होऊ लागतात. तिला मधुभाऊ आणि ती मुलगी एकमेकांना घास भरवताना दिसतात. जसं लहानपणी सायली आणि मधुभाऊ एकमेकांना घास भरवायचे ना, अगदी तसं चिवचा, काऊचा आणि शेवटी मधुभाऊंचा असं घास करून ते दोघंही जेवत असतात. तेव्हा सायली विचार करते, असं तर मी आणि मधुभाऊ नेहमी जेवण करायचो. मग ह्या मुलीचा मधुभाऊंशी काय संबंध असेल? ती पुन्हा पुन्हा मला आश्रमामध्ये दिसते. आश्रमाशी तिचा काय संबंध असेल का? तितक्यात कुसुम येते आणि तिला जेवणासाठी बोलवते. तेव्हा ती तिथून निघून जाते. आता इकडे अस्मिता बाळाला घेऊन इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. बाहेर चैतन्य उभा असतो. चैतन्याकडे ती बाळाला देते आणि तेव्हा स्मित खूप मोठमोठ्याने रडू लागतो. चैतन्य सांभाळत असतो, मात्र तिचं काही पाय निघत नाही. ती पुन्हा स्मितला जवळ घेते, त्याला शांत करते आणि पुन्हा चैतन्याकडे देते. पण चैतन्याकडे येत असतो पुन्हा रडायला लागतो. मग अस्मिता ठरवते की मी आता याला घेऊनच इंटरव्ह्यूला जाणार आणि मग ती स्मितला घेऊन इंटरव्ह्यूला जाते. आता इकडे काका सायलीची चौकशी करतात. तुला काही त्रास होत नाही ना गं? व्यवस्थित आहेत ना तुझी तब्येत? तेव्हा सायली हो असं सांगते. तितक्यात मुलं तिला खेळायचा हट्ट करतात. सगळेजण सागरगोटे खेळत असतात. पण सायलीला ते पाहून मागचा क्षण आठवतो. ती मधुभाऊंकडे असाच सागरगोट्यासाठी हट्ट करत असते. इकडे अर्जुन क्लायंटशी मीटिंग करत असतो, मात्र सगळं लक्ष त्याचं सायलीकडेच असतं. ती वेळेवर जेवली की नाही हे पाहण्यासाठी तो कुसुमताईला कॉल करून विचारतो की तुम्ही सायलीला जेवायला दिलं का? तेव्हा ती म्हणते की हो, तिचं जेवण झालंसुद्धा. अर्जुन म्हणतो, पण वेळेच्या अगोदर का दिलं तुम्ही तिला जेवण? आणि त्याच्यावरूनच कुसुमताई आणि अर्जुनमध्ये छोटे मोठे वाद होतात. कुसुमताई वैतागूनच म्हणते, मला भरपूर कामं असतात, तुमच्यासारखं नाही आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर तुम्ही इथे या, पेन कागद घेऊन बसा. सायलीने किती घोट पाणी पिलं हे सगळं मोजून व्यवस्थित घ्या. आणि आता प्लीज मला काही फोन करू नका असं छोट्या छोट्या गोष्टीसाठी. कुसुमताई वैतागूनच फोन ठेवते. तसा अर्जुनही वैतागलेलाच असतो. आता इकडे सायलीला पुन्हा ती मुलगी दिसू लागते, जी झाडांना पाणी घालण्यासाठी हट्ट करत असते. आणि पाणी घालता घालता मधुभाऊंसोबत ती कवितासुद्धा म्हणत असते. अगदी तीच कविता जी मधुभाऊंनी तिला लहानपणी शिकवलेली असते. हे सगळं पाहून सायली खूप तल्लीन होऊन जाते आणि ते सगळं ऐकत असते. झाडांना पाणी घालता घालता ती मुलगी मधुभाऊंवरतीही पाणी उडवू लागते. तेव्हा सायली म्हणते, असं तर मी करायचे नेहमी मधुभाऊंसोबत. हा योगायोग तर नक्कीच नाही. मला हे सगळं शोधून काढावंच लागणार आहे. मधुभाऊच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. तितक्यात कुसुमताई येते आणि मधुभाऊंना जाग आली असं सांगते. इकडे विमल आणि कल्पना यांना अजिबात करमत नसतं, कारण सगळी कामं आवरलेली असतात आणि घरामध्ये दोघीच असतात. त्यामुळे दोघीही खूप बोर झालेले असतात. आणि कल्पना म्हणते, अगं सायलीशी बोलताना कसा वेळ निघून जातो ना कळतच नाही, त्यामुळे आपल्याला कधी बोर होतच नाही. पण आता बघ ना, कोणीच नाही आहे घरामध्ये. अस्मितासुद्धा बाळाला घेऊन गेली आहे.
तितक्यात अश्विन येतो. कल्पना म्हणते, अश्विन तू बस ना आमच्याशी गप्पा मारत. पण तेव्हा तो नाही म्हणून खोलीमध्ये निघून जातो आणि तितक्यात अचानक असा आवाज येतो. तेव्हा अश्विन त्याच्या खोलीमध्ये सगळ्या वस्तू इकडे इकडे फेकत असतो. कल्पना ते पाहून खूपच घाबरते. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात त्याच्या हाताला काच लागलेली असते आणि रक्तही आलेलं असतं. ती खूपच घाबरून जाते. आता इकडे सायली मधुभाऊंकडे येते आणि त्यांच्याशी बोलू लागते. मधुभाऊ, आजपर्यंत मला कधी प्रश्न पडले तर मी तुमच्याचकडे आले आहे आणि तुम्ही मला इशाऱ्याने उत्तरसुद्धा दिलं आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला दिलं आहे. आतासुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल ना मला मधुभाऊ? अहो, गेले कित्येक दिवस मला काही भास होत आहेत. जसं पूर्णाजींना मी तन्वी आहे असं वाटत होतं ना, तेव्हापासून एक छोटी मुलगीसुद्धा मला सतत दिसते. पण ती मुलगी मला आश्रमातही दिसली आणि सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरीसुद्धा दिसली. मग ती कोण आहे आणि ती मलाच का दिसते? आणि तुम्हाला आठवतंय, मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्णाजींनी मला तन्वी म्हणून हाक मारली, माझ्या गालावरून हात फिरवला. तेव्हा ते काही वेगळंच मला फिलिंग वाटत होतं. त्यानंतर घडलेले प्रत्येक प्रसंग, शुभंकरोतीचा देखील प्रसंग ती मधुभाऊंना सांगते. त्यानंतर ती जेव्हा मंदिरामध्ये गेली होती तेव्हा ते पुजारी तिला येऊन काय सांगितलं तेही सांगते. त्यानंतर सकाळी घडलेला धुपाचा प्रसंग देखील ती मधुभाऊंना सांगते आणि त्यांना प्रश्न विचारू लागते. सांगा ना मधुभाऊ, ती मुलगी कोण आहे? म्हणजे तन्वीच्या आणि माझ्या बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे. हा निव्वळ योगायोग नसू शकतो. आज बघा ना, जे चित्र तन्वी लहानपणी काढायची तेच चित्र मी भिंतीवरती काढलेलं पाहिलं. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही ना. आता आपल्याला याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला कळतंय ना? म्हणजे माझ्या मनातली शंका देखील खरी आहे ना? कदाचित मीच खरी तन्वी आहे का मधुभाऊ? सांगा ना, तुम्हीच सांगू शकता माझ्या या प्रश्नाचं उत्तर. सांगा ना, मीच आहे का तन्वी? तेव्हा सायली पोटतिडकीला येऊन मधुभाऊंशी बोलत असते. त्यांना प्रश्न विचारू लागते की मीच खरी तन्वी आहे का? मला होणारे भास यांचा काय संबंध आहे? आणि ती मुलगी जी मला आश्रमात सुभेदारांकडे आणि किल्लेदारांकडे भेटली, ती तन्वी आहे म्हणजेच मी आहे ना, असं ती विचारू लागते. मधुभाऊ हे सगळं ऐकत असतात, मात्र त्यांनी अजूनही तिला कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नसतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली जेव्हा वारंवार त्यांना हेच प्रश्न विचारते आणि कंटाळून तिथून निघून जात असते, त्याच वेळेस मधुभाऊ तिथे असणाऱ्या तांब्या हाताने ढकलून देतात आणि सायलीला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. तेव्हा कुसुम येते आणि ती कुसुमला सांगते की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि म्हणून ती बाहेर पडते. कुणाचंही न ऐकता ती बाहेर पडते आणि कुसुम खूपच घाबरून जाते. ती अर्जुनला फोन करून सांगते की सायली अचानकपणे घरातून निघून गेली आहे. आता अर्जुन खूपच घाबरलेला असतो. पण इकडे सायली जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला अचानकपणे चक्कर येऊ लागते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.